लातूर लोकसभा मतदारसंघातील या नंतरचा महत्त्वाचा मतदारसंघ तो म्हणजे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ। इथून विलासराव देशमुख यांचे दुसरे सुपुत्र धीरज विलासराव देशमुख हे विद्यमान आमदार आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले। तब्बल 1,35,006 मतं घेत विक्रमी मताधिक्यांनी ते या मतदारसंघामध्ये निवडून आले होते। पण त्यापूर्वीच्या म्हणजेच 2014च्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून द्वितीय क्रमांकाची मते घेणाऱ्या रमेश कराड यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीच दिली नसल्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक मॅनेज झाली अशी शंका सर्वत्र उपस्थित केली गेली होती। त्यामुळेच या मतदारसंघात द्वितीय क्रमांकाची मतं नोटा या पर्यायाला देऊन मतदारांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं होतं। 2024च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारांना 17,195 मतांची आघाडी मिळाली होती। परंतु धीरज देशमुख सतत मुंबईत असल्यामुळे ते व्हीआयपी आमदार असल्याची टीका इथं सातत्यानं